नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. चालक व वाहकास कार चालकाने मारहाण केल्याच्या निषेधार्थ मध्यवर्ती बसस्थानक येथे एसटी कर्मचाऱ्यांचं चक्काजाम. ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल. तर सातारा देवळाई गावाच्या गुंठेवारीचा प्रश्न अनुत्तरित राहिल्याने स्थानिक नागरिकांचा महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांना पाठिंबा. आता बघूया सविस्तर बातम्या. शहरातील मुख्य बस स्थानकामध्ये महामंडळाचे बस चालक आणि वाहकाला एका कार चालकाने जबर मारहाण केल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी जवळपास तासभर चक्काजाम आंदोलन करत रोष व्यक्त केला. यामुळे ऐन सणासुदीत प्रवाशांना काही काळ ताटकळत बसावं लागलंय. शहरातील मुख्य बसस्थानक जवळ एसटी महामंडळाचे बस चालक आणि वाहकाला एका कार चालकाने जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. मुख्य बस स्थानकापासून जाफराबाद पुणे बस बाहेरगावी जाण्यासाठी निघाली असता बस स्थानकाजवळील मिल कॉर्नर चौकामध्ये ही घटना घडली आहे. सिग्नलवरती एका कार चालकाने बसच्या समोर गाडी आडवी लावून आरेरावी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघांनाही जबर मारहाण केली. त्यानंतर ते दोघेही बस स्थानकामध्ये आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी यांचा निषेध व्यक्त करत बस स्थानक परिसरामध्ये चक्काजाम आंदोलन सुरू केलं. त्यानंतर पोलीस आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली. त्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी चक्काजाम आंदोलन मागे घेऊन पुन्हा बस सेवा सुरू करण्यात आली. मात्र या प्रकारामुळे ऐन दिवाळीच्या सणासुदीत परगावी जाणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला. याने चालक वाहकाशी हुज्जत घालून त्याला चालक वाहकाला मारहाण केली व वाहकाचा मोबाईल तसेच मशीन घेऊन पसार झाला. त्यामुळे चालक वाहकामध्ये तसेच सर्व रापक कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून त्यांनी या ठिकाणी बंद पुकारला होता. तर त्या अनुषंगाने क्रांतिचौक पोलीस स्टेशन येथे एफआयआरची प्रक्रिया चालू आहे आणि त्या संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे जी काही या निमित्ताने कमीत कमी 72 ते 74 शेड्यूल आतापर्यंत थांबलेले आहे. बाहेरचे येणाऱ्या गाड्या पण जवळपास म्हणजे 125 पर्यंत गाडी रस्त्यावर थांबलेल्या आहे या ठिकाणी. तर सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी जे काही या अशा प्रकारच्या घटना घडत आहेत त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि यापुढील कालावधीमध्ये कुठल्याही अशा व्यक्तीने रापक कर्मचाऱ्यावर हात उचलला नाही. आता एफआयआर झाला असल्या कारणाने हा पाठिंबा घेण्यात येत आहे. सत्तारांच्या समर्थकांच्या गाडीत रोकड असल्याचा संशय घेऊन सोयगावात महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर समर्थक व महायुतीचे अब्दुल सत्तार यांच्या समर्थकात गाडी तपासणीवरून झालेल्या वादावरून काही काळ तणाव निर्माण झाला होता. काही वेळानंतर प्रशासनाच्या मध्यस्थीने हा तणाव निवळला. सोयगावात अब्दुल सत्तारांच्या समर्थकांच्या गाडीत रोकड असल्याचा संशय घेऊन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या समर्थकांची गाडी अडवल्याची घटना मंगळवारी घडली आहे. यावेळी निवडणूक अधिकारी यांना पाचारण करण्यात आलं. त्यानंतर निवडणूक अधिकारी यांनी तपासणी केली असता गाडीत रोकड आढळली नाही. रोकड न आढळल्याने निवडणूक अधिकारी यांनी योग्य प्रकारे तपासणी केला नसल्याचा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आरोप लावला. या प्रकारामुळे काही काळ घटनास्थळी गोंधळ उडाला होता. सोयगावात महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर समर्थक व महायुतीचे अब्दुल सत्तार यांच्या समर्थकात गाडी तपासणीवरून झालेल्या वादावरून काही काळ तणाव निर्माण झाला होता. तपासणी दरम्यान गाडीत रोकड आढळून न आल्याने निवडणूक अधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून काही वेळानंतर प्रशासनाच्या मध्यस्थीने तणाव निवळला. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदारांमध्ये जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मतदार जनजागृतीसाठी चित्ररथ रवाना करण्यात आलाय. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदारांमध्ये मतदार जनजागृतीसाठी चित्ररथ आज रवाना झालाय. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या चित्ररथास रवाना करण्यात आलं.
प्रत्येक मतदार मतदान करणार अशा घोषणा देत यावेळी उपस्थित प्रत्येकाने आपण स्वतः मतदान करूच, शिवाय आपल्या संपर्कातील आप्तेष्ट मित्रमंडळी यांनाही मतदान करण्यास सांगू असा निर्धार व्यक्त केला। केंद्रीय संचार ब्युरो यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या व्हिडिओमधून रथचित्रामधून जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये जनजागृतीसाठी सोमवारी 11 नोव्हेंबर ते बुधवारी 20 नोव्हेंबरपर्यंत मतदार जनजागृतीची मोहीम राबवण्यात येत आहे। चित्ररथास आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हिरवी झेंडी दाखवून चित्ररथास मार्गस्थ केलं। उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, पत्र सूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक माधव जायभाये, जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने, स्वीप कक्षाचे सहाय्यक नोडल अधिकारी स्वप्नील सरदार, आर.जे. प्रेषित, आर.जे. श्रेयस, आर.जे. अर्चना, आर्यन लेडी ऐश्वर्या, आर्यन मॅन डॉक्टर प्रफुल्ल जटाले, आघाव जिल्हा स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी स्वप्नील सरदार तसेच सर्व तालुका स्वीपचे अधिकारी, कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासह विविध माध्यम प्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये यानिमित्त पथनाट्य, भारूड व विविध गीतांमधून मतदान जाणीव जागृतीचं सादरीकरण करण्यात आलं। यानंतर हिरवी झेंडी दाखवून चित्ररथास रवाना करण्यात आलं। जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये हा चित्ररथ फिरणार असून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे। सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन संजीव सोनार यांनी केलं। केंद्रीय संचार ब्युरो यांच्या मार्फत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात कमी टक्केवारी असलेल्या जिल्ह्यामध्ये या रथाची निर्मिती केंद्रीय संचार ब्युरोने केलेली आहे आणि जिल्हा स्वीप नोडल विभाग, जिल्हा माहिती अधिकारी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ही रथ यात्रा होणार आहे आणि या माध्यमातून मतदाराची जनजागृती करण्याचा कार्यक्रम पुढील 10 दिवसांमध्ये संपन्न होणार आहे। मागच्या 2019च्या विधानसभेमध्ये 65% मतदान झालेलं होतं। ही मतदानाची टक्केवारी 75-80% घरामध्ये जावी यासाठी जिल्हा निवडणूक विभाग प्रयत्नशील आहे। प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन आम्ही मतदान करण्याचं आवाहन करतो आहोत। त्या उपक्रमामध्ये या रथाचा निश्चितपणे सिंहाचा वाटा असणार आहे। केंद्रीय संचार ब्युरोचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून आभार मानतो। त्यांच्या या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा स्वीप नोडल ऑफिसर आणि त्यांच्या टीमला फार मोठा हातभार लागणार आहे आणि या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे भरघोस मतदान होईल असा मला विश्वास वाटतो। पूर्व मतदारसंघात विकासाची गंगा आणण्यासाठी अतुल सावे यांना विजयी करा, अंजली सावे यांच्या वतीने घरोघरी जाऊन प्रचार करत पदयात्रेद्वारे नागरिकांना आवाहन। पूर्व मतदारसंघात विकासाची गंगा आणण्यासाठी महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांना विजयी करण्याचं आवाहन त्यांच्या पत्नी अंजली सावे यांनी केलंय। मतदारसंघातील न्यायालयीन हाऊसिंग सोसायटी, अमर हाऊसिंग सोसायटी, चैतन्य हाऊसिंग सोसायटी, देवगिरी हाऊसिंग सोसायटी, श्री हाऊसिंग सोसायटी आणि सेवानगर कुटीर हाऊसिंग सोसायटी या भागांमध्ये त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला। प्रचारादरम्यान अंजली सावे यांनी नागरिकांना संबोधित करताना सांगितलं की पूर्व मतदारसंघातील विकासासाठी अतुल सावे यांनी नेहमीच कटिबद्धता दर्शवली आहे। त्यांच्या नेतृत्वात या भागात विकास कामांची गंगा आणली जाईल। रस्ते, पाणी पुरवठा, शिक्षण सुविधा, आरोग्य सेवा आणि इतर मूलभूत सुविधा यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सुधारणा करण्यासाठी त्यांची निवड अत्यंत आवश्यक आहे। नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करत अंजली सावे यांनी मतदारांना विनंती केली आहे, आपला प्रत्येक एक मत हा विकासाची नवी दिशा देईल। अतुल सावे यांना निवडून देण्याचं ठरवल्यास आपण आपला मतदारसंघ प्रगत आणि समृद्ध बनवू शकतो। यावेळी अंजली अनिल सावे, ऐश्वर्या अजिंक्य सावे, सायली विराज सावे, हेमांगी अर्पित सावे, डॉक्टर उज्ज्वला दहीफळे, क्षमा नांदेडकर, वर्षा साळुंके, अस्मिता मलिक, मनीषा मुंडे, श्रीनिवास देव, अमय देशमुख, रमा नावंदर, अरुण मलिक, अंजली बोरामणीकर, सरिता घोडतुरे, पूजा देशमुख, सुरेखा मुरकुटे, सुनीता हुंडीवाले, मंदा हिंगमेरे, छाया पारे, राणी देहाडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज।
107 छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक 2024 महायुतीचे अधिकृत उमेदवार जयस्वाल प्रदीप शिवनारायण यांचा जाहीरनामा। एकशे 7 छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक 2024 महायुतीचे अधिकृत उमेदवार जयस्वाल प्रदीप शिवनारायण यांचा जाहीरनामा। नमस्कार, संपूर्ण जिल्हावासियांना आपल्या माध्यमातून मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आपणा सर्वांना ही दिवाळी भरभराटीची, आरोग्यमय, समृद्धीची जावो। आपण सर्वजण दिवाळीचा महोत्सव साजरा करत असताना सध्या लोकशाहीचा सुद्धा महोत्सव सुरू आहे। आपल्याकडे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे। उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपलेली आहे। आज छाननी प्रक्रिया आहे। 20 तारखेला आपल्याकडे मतदान होणार आहे। माझे सर्व मतदार बंधू भगिनींना विनम्र आव्हान असणार आहे की आपण या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये दिवाळीसारखा महोत्सव म्हणून आपण हिरिरीने सहभाग घ्यावा आणि 20 तारखेला आपला वेळ राखीव ठेवा आणि आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा। सर्व मतदान केंद्रावर आम्ही संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देत आहोत। कुठल्याही मतदाराला कुठलीही अडचण येणार नाही। आपलं मतदान केंद्र कुठं आहे, कशा पद्धतीनं आहे आपण पाहून घ्या। वेळ आहे तोपर्यंत मतदार यादीमधल्या नावाची आपली खात्री करून घ्या आणि 20 तारखेला आपण जरूर मतदान करा हीच आपणा सर्वांना विनंती। सर्व छत्रपती संभाजीनगर वासियांना मी जी श्रीकांत आयुक्त तथा प्रशासक यांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। या दिवाळी आपल्या भरभराटीच्या जावा आणि पुढील वर्षभर तुमच्या जीवनामध्ये सुखी आणि आनंदित राहावी असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि फटाके शक्यतो तुम्ही फोडू नका, विशेष करून त्यावेळेला अगदी पर्यावरणपूरक फटाके फोडत असताना मुलांचा विशेष काळजी घ्यावा आणि आपल्या पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घ्यावा असे मी या ठिकाणी आवाहन करतो। परत एकदा सर्व लोकांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी प्रसाद खांडेकर। एडीएनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा। हॅपी दिवाळी। नमस्कार, मी नम्रता संभेराव। एडीएनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या माझ्याकडनं, माझ्या संपूर्ण परिवाराकडनं मनापासून शुभेच्छा। दिवाळी छान मजेत घालवा आणि हसत राहा, आयुष्य सुंदर आहे। थँक्यू। नमस्कार,
मी प्रतिभा विजय जगताप, संपर्क प्रमुख, शिवसेना, महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली एडीएनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा देते। या सर्व दिवाळीच्या पावन पर्वावरती अंधकार नष्ट होऊन दिव्याप्रमाणे आपले आयुष्य तेजाप्रमाणे उजळून निघो, आपले सुदृढ आयुष्य सर्वांना लाभो, याच कामना, याच शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करते। दिवाळीच्या परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते। मराठवाड्यातील अग्रगण्य मंडप डेकोरेटर्स म्हणजेच जाधव मंडप डेकोरेटर्स तसेच केशर सुपर मार्केट यांच्याकडून धनत्रयोदशी निमित्त
व दीपावली निमित्त तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रखमाजी जाधव, केशर प्रतिष्ठान. नात्याच्या मजबूतीसाठी दीपावली आहे, परंतु सिमेंटच्या मजबूतीसाठी फक्त राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर. यंदाची दिवाळी आनंदाची, यंदाची दिवाळी मजबूतीची. बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. नात्याच्या मजबूतीसाठी दीपावली आहे, परंतु सिमेंटच्या मजबूतीसाठी फक्त राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर. यंदाची दिवाळी आनंदाची, यंदाची दिवाळी मजबूतीची. बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर 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 ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. मध्य मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात सिने अभिनेता गोविंद आहुजा यांची भव्य रॅली काढण्यात आली होती. यावेळी आपल्या हक्काचा माणूस प्रदीप जयस्वाल यांना निवडून आणण्याचं आवाहन गोविंदांनी केलंय. मध्य मतदारसंघातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पैठण गेटपासून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. गुलमंडी निराला बाजार मार्गे प्रदीप जयस्वाल यांचा प्रचार कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली होती. रॅलीवेळी युवक युवतींनी सेल्फी आणि फोटो करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी बोलताना गोविंदा म्हणालेत की प्रदीप जयस्वाल हे शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपलं आयुष्यच समाजासाठी आणि जनतेच्या हितासाठी अर्पण केलंय. त्यांच्या मार्गदर्शनात मध्य मतदारसंघात मोठा विकास झालाय. यापुढेही जनतेने त्यांना निवडून आणून विकासाची संधी द्यावी असं आवाहन यावेळी गोविंदांनी केलं. तसेच प्रदीप जयस्वाल यांनी रॅलीला उपस्थित राहिल्याबद्दल गोविंदांचे आभार मानले. ते म्हणालेत की गेल्या वेळी जनतेने मला निवडून आणत विधानसभेत पाठवलं. या जनतेला मी कधीही विसरणार नाही. विकास कामासाठीच कायम काम करत राहणार. यावेळी ही जनता मला साथ देईल आणि निवडून आणेल असा विश्वास यावेळी प्रदीप जयस्वाल यांनी व्यक्त केला. यावेळी बाबूराव कदम, नागराज गायकवाड, विश्वनाथ राजपूत, कय्यूम शेख, चंद्रकांत इंगळे, सागर करडक,
पप्पू इंगळे, मनीषा मुंडे, शारदा घुले, सुषमा यादगिरे, रेणुका गायकवाड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांच्या प्रचारार्थ आज टीव्ही सेंटर, सिद्धार्थनगर आणि भारतमाता नगर परिसरात एक भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पदयात्रेदरम्यान जयस्वाल यांनी आपल्या कार्याचा लेखाजोखा सादर केला आणि आगामी योजनांबद्दल माहिती दिली. या पदयात्रेत नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला. ठिकठिकाणी पुष्पहार घालत, फटाके फोडत, पुष्पवृष्टी करत प्रदीप जयस्वाल यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी काही महिलांनी आपल्या घरासमोर भव्य रांगोळी काढली होती. तसेच काही महिलांनी औक्षण करत त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी काही नागरिकांनी त्यांच्या परिसरातील झालेल्या विकास कामाबद्दल प्रदीप जयस्वाल यांचा आभार मानलं, तर काही समस्या देखील मांडल्या. येत्या काळामध्ये या समस्या सोडवल्या जाव्या अशी विनंती देखील केली. प्रदीप जयस्वाल यांनी नागरिकांना ग्वाही दिली आहे की आपल्या परिसरात एकही समस्या येत्या काळात राहणार नाही. आपण मला पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्यावी. या पदयात्रेला विश्वनाथ राजपूत, सागर पाले, मुकेश जैन, डॉक्टर संदीप जाधव, राजू आहिरे, नितीन नवटाके, कय्यूम शेख यांच्यासह महायुतीचे अन्य कार्यकर्ते आणि समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यांनी या पदयात्रेला चांगलाच प्रतिसाद दिला. मैल मजुरांचा राज्यस्तरीय मेळावा भाकप कार्यालयात संपन्न झालाय. महाराष्ट्र शासनाच्या 1981च्या GR प्रमाणे मैल मजुरांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या पाल्यांना नोकरी देण्याची तरतूद आहे. त्यांची अंमलबजावणी करून घेण्यासाठीच हा मैल मजुरांचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालय, कामगार हाऊसिंग सोसायटी, खोकडपुरा येथे संपन्न झालाय. यासाठी राज्यभरातून शेकडोच्या संख्येने वयोवृद्ध मैल मजूर उपस्थित होते. वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद विभागात कार्यरत असणारे व निवृत्त झालेल्या मैल मजुरांच्या वारसांना नोकरी देण्याची तरतूद असताना 1981 पासून आजपर्यंत त्यांची अंमलबजावणी करण्यात आली नाहीये. अनेक ठिकाणी फिरल्यानंतर मैल मजुरांनी भाकपचे ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांना मदत मागितली. मागच्या महिन्यात प्राथमिक बैठक होऊन राज्यव्यापी मेळाव्याचा आयोजनाचा निर्णय झाला. या बैठकीत न्यायालयात प्रकरण दाखल करून तसेच रस्त्यावरती संघर्ष करून येणाऱ्या सरकारकडून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचा ठराव घेण्यात आला. या मेळाव्यात सुरुवातीला कामगार नेते शेख अजीज व आहिरे यांनी संघटनेने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. उपस्थित कामगारांनी त्यांच्या अपेक्षा सांगितल्या. यानंतर ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. मालेगाव, येवला, नाशिक या परिसरातून मेळाव्यासाठी सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. यावेळी जयवंत भोये, रतन गवळी, करीम शेख, कैलाश जाट, यमुनाबाई केदारे, नामदेव धिवर, सुमन पवार, भगवान चौरे, सुलोचना आहिरे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड राजू हिवराळे, कॉम्रेड रफिक बख्श, किरणराज पंडित, कॉम्रेड जॅक्सन फर्नांडिस यांनी परिश्रम घेतलं. मैल मजुरांचा राज्यस्तरीय मेळावा भाकप कार्यालयात संपन्न झाला. महाराष्ट्र शासनाच्या 1981च्या GR प्रमाणे मैल मजुरांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या पाल्यांना नोकरी देण्याची तरतूद आहे. त्याची अंमलबजावणी करून घेण्यासाठी हा मैल मजुरांचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. सरकारला त्यांच्या समोर झुकावं लागतं, चर्चा करावी लागते. खोटी का असेल, परंतु आपण या ठिकाणी मैल मजूरचे जमलेलो आहोत, जे महाराष्ट्रामध्ये हजारोच्या संख्येनं आहेत. हे अनेक जातीचे आहेत, अनेक धर्माचे आहेत, तर आपली संख्या तर जास्त आहे. जे हजारो म्हणत होतं ते हजारो आलेले नाहीत, परंतु त्यांनी दिलेला शब्द पाळलाय. म्हणजे आजीबाईंचं मला या ठिकाणी अभिनंदन करावं असं वाटतं. सगळ्यांनी टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन. पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सातारा परिसरामध्ये नागरिकांशी संवाद साधत जनमताचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी उमा शिंदे यांनी. आताच आपण साताऱ्यातील नागरिकांशी, स्थानिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या मतानुसार साताऱ्यामधील मतदानाचा महत्त्वपूर्ण विषय हा गुंठेवारीचा आहे आणि गुंठेवारीच्या मुद्द्यावरच सातारा देवळाईकर आपलं मत कोणत्या उमेदवाराला दान करतात, कोणाला निवडून देतात हे पाहणं निकालामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे. आणि यानंतर देखील मी शहरातील विविध भागातून एडीएनच्या दर्शकांसाठी विशेष ग्राउंड रिपोर्ट घेऊन येणार आहोत. तात्पुरतं इथेच थांबूया. पाहत रहा एडीएन न्यूज. उमा शिंदे, कॅमेरा पर्सन
प्रदीप सोबत। सातारा देवळाई परिसरातील लोकांना गुंठेवारीचा प्रश्न भेडसावत आहे। दुहेरी कर भरावा लागतोय। रजिस्ट्री असून देखील घर बेकायदेशीररित्या असल्याचं महापालिका सांगत आहे। त्यामुळे हा प्रश्न जटिल बनलाय। या आमदाराने काही एक आवाज उठवला नाहीये। माझ्या पाठीमागे राहिल्यास सातारा देवळाई गावाच्या गुंठेवारीचा प्रश्न सोडवेल असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी दिलाय। सातारा देवळाई परिसरातील नागरिकांशी राजू शिंदे यांनी मंगळवारी संवाद साधला। यावेळी राजू शिंदे यांनी सातारा देवळाई ही गावं महानगरपालिकेत घेतले होते। त्यावेळी त्यांनी विरोध केला होता। गाव घेत असताना सुविधा देण्याचा विचार केला गेला नाहीये। गुंठेवारी संदर्भात ते 24 वर्षापूर्वी उपोषणाला बसले होते। त्यावरती दुरुस्ती झाली। 114 वस्त्या गुंठेवारीत येतात। ही पद्धत पश्चिम महाराष्ट्रात आहे। 20/30 क्षेत्र गुंठेवारीत येतात। तिथे महानगरपालिका वसुली करत नाही। पण सातारा देवळाईचा पट्टा 7/12 वरती आहे। ती अनधिकृत कशी आहे असा सवाल उपस्थित केलाय। हा प्रश्न विधानसभेत मांडला गेला तर गुंठेवारी कायद्यात सुधारणा होईल असं त्यांनी आश्वासन दिलं। तर यावेळी राजू शिंदे यांनी स्थानिक रहिवाशांना विकासाची हमी दिली। एडीएन न्यूज सोबत बोलताना स्थानिक नागरिकांनी गुंठेवारी संदर्भात आपल्या प्रतिक्रिया दिल्या। छत्रपती संभाजीनगरमधल्या सातारा देवळाई भागामध्ये गेल्या 9 महिन्यापासून गुंठेवारीच्या कायद्याच्या विरोधात एक आंदोलन तिथल्या नागरिकांनी उभं केलेलं आहे। या भागातला सगळा नागरिक वर्ग हा जो मध्यमवर्गीय नागरिक आहे, कायदा पाळणारा शिस्तप्रिय असा नागरिक आहे आणि गुंठेवारी कायदा जो राबवायला सुरुवात झालेली आहे त्या अंतर्गत महानगरपालिकेनं इथल्या सगळ्या लोकांना अशी सूचना केली की तुम्ही गुंठेवारी भरा, तुमची घरं अनधिकृत आहेत, नाहीतर आम्ही ती बुलडोझरद्वारे पाडून टाकू। आणि असं आम्हाला त्यांनी सगळ्यांना धमक्या दिल्यामुळे इथले नागरिक सगळे चिंताग्रस्त आहेत। गेल्या 9 महिन्यापासून आपण या गुंठेवारी विरोधात आंदोलन सुरू केलेलं आहे। या भागातले 10,000 किमान 10,000 नागरिक गुंठेवारी कायद्यामुळे त्रस्त झालेले आहेत। हे सर्व नागरिक वेगवेगळ्या प्रकारे यांनी आंदोलन केले। लाक्षणिक उपोषण, वाहन रॅली, बॅनरबाजी अशा प्रकारे या सर्व नागरिकांनी महानगरपालिकेच्या विरोधात आणि शासनाच्या विरोधात रोष व्यक्त केलेला आहे। आज राजूभाऊ शिंदे उभाटाचे जे उमेदवार आहेत त्यांनी आम्हा सर्व गुंठेवारीग्रस्त कृती समितीला त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। हे पत्र दिलेलं आहे आणि याद्वारे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आमदार झाल्याबरोबर मी पहिला काम काय करेन तर ह्या गुंठेवारीचा कायदा रद्द करेन असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि म्हणून गुंठेवारी कृती समितीतर्फे आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो। गेली 24 वर्ष झाले मी इथे राहतो। मी 24 वर्षापूर्वी माझा प्लॉट रजिस्ट्री करून आणि ग्रामपंचायतमध्ये बांधकाम परमिशन घेऊन माझं घर बांधलेलं आहे आणि त्यानंतर मला कंप्लीशन सर्टिफिकेटसुद्धा मिळालेलं आहे। बँक लोनसुद्धा झालेलं आहे आणि आता 2016मध्ये माझी मालमत्ता ही गुंठेवारीमध्ये गृहीत धरण्यात आलेली आहे। गुंठेवारी करा म्हणून आम्हाला महानगरपालिकेने तगादा लावलेला आहे आणि त्यासाठी आम्हाला 4 ते 5 लाख रुपये साधारण खर्च येतो आणि त्यानंतरही गुंठेवारी केल्यानंतर मालमत्ता माझी अनधिकृत आहे असं ते लिहून घेतात। उद्या जर तुमची मालमत्ता कुठे अधिग्रहित झाली तर तुम्हाला कुठलाही मोबदला मिळणार नाही। हा कुठला न्याय आहे? कुठे हा नियम लागू होतो? आम्हाला आज सरकारने जाहीर करावं आणि आमच्याशी त्यांनी बैठक घ्यावी। आम्हाला बैठक न घेता सातारा देवळाईकराला विश्वासात न घेता त्यांनी आमच्यावर ही महानगरपालिका लादलेली आहे। आम्हाला सातारा देवळाईकरांना ही बिलकुल मान्य नाही। आम्ही सातारा देवळाईकर ग्रामपंचायत आणि महानगरपालिका या दोघांच्या मध्ये आमचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ह्या ॲक्सिडेंटमधून आम्हाला जोही उमेदवार निवडून येईल, जो वाचवील, आम्ही त्याच्याशी पूर्णपणे ठाम आहोत। आज राजूभाऊ शिंदे यांनी आम्हाला जाहीर सांगितलेलं आहे, त्यांनी निवेदन पण दिलेलं आहे की मी निवडून आल्यानंतर विधानसभेमध्ये तुमचा पहिला प्रश्न सातारा देवळाईचा गुंठेवारीचा प्रश्न पहिले सॉल्व करील हे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळं आम्ही खूप थोडंसं रिलॅक्स झालेलो आहोत आणि आम्हाला त्यांनी आशा दिलेली आहे की आपण यातून मार्ग निश्चित मिळेल। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती।
चालक व वाहकास कार चालकाने मारहाण केल्याच्या निषेधार्थ मध्यवर्ती बसस्थानक येथे एसटी कर्मचाऱ्यांचं चक्काजाम, ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल. तर सातारा देवळाई गावाच्या गुंठेवारीचा प्रश्न अनुत्तरित राहिल्याने स्थानिक नागरिकांचा महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांना पाठिंबा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.